पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचं प्रमाण वाढलंय. पुण्यात पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी 2 वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. याशिवाय धडक दिल्यानंतर ते घटनास्थळी न थांबता घरी निघून गेले. मात्र पोलिसांनी त्यांना चक्क घरात जाऊन ताब्यात घेतलं. मुख्याधिकारी NK पाटील असं अधिकाऱ्यांचं नाव आहे. मात्र ही धडक त्यांनी मद्यपान केल्याचं अद्याप समोर आलं नसलं तरी त्याची तपासणी करण्याचं काम सुरू आहे. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे येथे मुख्य अधिकारी पाटील हे स्वतः खासगी गाडी चालवत होते. त्यांचा गाडीचा वेग खूप होता. त्यांनी वेगात समोर आलेल्या चारचाकीला आणि आणखी एका वाहनाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात समोरच्या दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय.